नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 5 डिसेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच ऑक्सफोर्डने कोणत्या शब्दाला 2024 वर्षासाठीचे वर्ड ऑफ द इयर घोषित केलेला आहे. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, ब्रेन रॉट. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ऑक्सफोर्डने काय केलंय की 2024 साठी वर्ड ऑफ द इयर ब्रेन रॉट या शब्दाला जाहीर केलेला आहे. ऑक्सफर्ड काय करत असतं की जो काही शब्द असतो, जो वर्षभर ट्रेंडिंगमध्ये असतो किंवा खूप जास्त तो त्या वर्षामध्ये गाजलेला शब्द असतो, त्याला ते वर्षाच्या शेवटी वर्ड ऑफ द इयर म्हणून डिक्लेअर करत असतं. आणि हा ब्रेन रॉट या 2024 वर्षासाठीचा वर्ड ऑफ द इयर ठरलेला आहे. हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे. ते आपण स्टार करून ठेवायचं आहे. आता हे ब्रेन रॉट म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ काय आहे किंवा ही संकल्पना कुठून आलेली आहे? तर लक्षात ठेवायचं आहे की सोशल मीडियावर उपयोगी नसणाऱ्या ज्या काही गोष्टी आपण पाहतो आणि त्याचा विचार न करता तासनतास आपण उगाच काही बिनकामाचं सुद्धा पाहत बसतो, त्यालाच ब्रेन रॉट असं म्हटलं जातं. यामुळे काय होत चाललंय की जे काही आपली बुद्धीची विचार करण्याची क्षमता आहे ते कमी होत चाललेली आहे. तसेच यामुळे काय होतंय की दिवसभर त्या माणसाला मानसिक थकवा जाणवतो, तसेच कामामध्ये मन लागत नाही, यासारखे लक्षणं त्या व्यक्तीला दिसून येतात, ज्याचं ब्रेन रॉट झालेलं आहे. त्यामुळे स्वतःवरचा जो काही आत्मविश्वास असतो ते सुद्धा कुठेतरी कमी होतं. म्हणून मित्रांनो, हे जे काही सोशल मीडिया आहे, इंस्टाग्राम असेल, यूट्यूबचे रील्स असतील किंवा मग इतर फेसबुक वापरणं असेल किंवा स्नॅपचॅट असेल, तर यावर आपण कमीत कमी वेळ घालायला पाहिजे. कारण या गोष्टी आपल्या मानसिक आरोग्यासाठी अतिशय घातक आहे मित्रांनो. आणि यातूनच हा शब्द आलेला आहे ब्रेन रॉट म्हणून. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच रत्नपानी अभयारण्याला देशातील 57वा क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. ते कोणत्या राज्यात आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, मध्य प्रदेश. या राज्यामध्ये हा रत्नपानी अभयारण्य आहे, ज्याला नुकतंच केंद्र सरकारने भारतातला 57व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हा जो काही रातपानी अभयारण्य आहे मध्य प्रदेशमधील, तर त्याला केंद्र सरकारने देशातील 57व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलेला आहे. आणि मध्य प्रदेशमधील हा 9व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प बनलेला आहे. आणि हा जो काही व्याघ्र प्रकल्प आहे, त्यामुळे आता भारतात सर्वाधिक जे व्याघ्र प्रकल्प आहेत ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये झालेले आहेत, एकूण 9. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर 6 आहेत. त्यावर आपल्याला प्रश्न विचारतात, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पहिला आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प, जे की अमरावती या जिल्ह्यात आहे. ताडोबा चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. पेंच नावाचा व्याघ्र प्रकल्प नागपूर या जिल्ह्यात आहे. बोर वर्धा या ठिकाणी आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारा, सांगली, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये याचं क्षेत्र हे पसरलेलं आहे. त्यानंतर आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, जे की भंडारा गोंदिया या 2 राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये त्याचं क्षेत्र हे पसरलेलं आहे. तसेच मित्रांनो, एक कालची व्हिडिओमधील जे काही आपली चूक झालेली होती ते तुम्ही दुरुस्त करून घ्यायची आहे. काल माझ्याकडून चुकून ते टायपिंगमध्ये आणि बोलण्यामध्ये एक चूक झालेली आहे की जागतिक व्याघ्र दिन हे मी 26 जुलै सांगितलेलं होतं तुम्हाला. ते मित्रांनो चुकीचं आहे. 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ते चूक आपण दुरुस्त करून ठेवायची आहे. तसेच मिस युनिव्हर्स 2023 ची मी तुम्हाला काल सांगितली होती, पण मिस युनिव्हर्स 2024 ची ठरलेली आहे व्हिक्टोरिया थेलेविक. हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 2 दुरुस्त्या आपल्याला ॲड करायच्या आहेत कालच्या नोट्समध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, 20वी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, नवी दिल्ली या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. या स्पर्धेचं नाव लक्षात ठेवायचं आहे आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024. याचा क्रमांक आहे 20व्या क्रमांकाचे. त्याचं
कालावधी असणार आहे 3 ते 10 डिसेंबर आणि सध्या ही सुरू आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि भारतामध्ये ही पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन हे केलं जात आहे. म्हणून हा प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ते प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच अंधांचे T20 विश्वकप कोणी जिंकले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, पाकिस्तान या देशाने नुकतंच हे अंधांचं जे काही T20 विश्वकप असतं ते जिंकलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हे जे अंधांचं T20 विश्वकप आहे त्याचा विजेता ठरलेला आहे पाकिस्तान हा देश. आणि हे जे काही अंतिम सामना झाला होता या विश्वकपमध्ये ते पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश झालेला होता आणि विजेता ठरलेला आहे पाकिस्तान हा संघ. याचं आयोजन सुद्धा पाकिस्तान या देशामध्ये झालेलं होतं. त्याचा कालावधी लक्षात ठेवायचा आहे 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. त्यासोबतच क्रिकेटचा विषय आलेला आहे. तर इतर सुद्धा स्पर्धा आणि त्याचे विजेते कोण आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. जसं महिला आशिया कप 2024चा किताब जिंकलेला आहे श्रीलंका या देशाने. पुरुष ICC T20 विश्वकप जिंकलेला आहे भारताने. महिला ICC T20 विश्वकप 2024 जिंकलेला आहे न्यूझीलंड या संघाने. ICCचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत जय शाह आणि जे काही एशियन क्रिकेट काउन्सिल आहे त्याचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत मोहसिन नकवी. या गोष्टी क्रिकेट संदर्भामधल्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. या आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच रयतू भरोसा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, तेलंगणा या राज्यामध्ये ही रयतू भरोसा योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. योजनेचं नाव लक्षात ठेवायचं आहे रयतू भरोसा योजना, जे की तेलंगणा राज्य सरकारने नुकतंच या योजनेला सुरुवात केलेली आहे. याद्वारे काय होणार आहे की तेलंगणा सरकार शेतकऱ्यांना वर्षाला 15,000 रुपये सबसिडीही देणार आहे. एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच तेलंगणाविषयी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद, मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. आणि हा तेलंगणा राज्य मित्रांनो कोणत्या राज्यामधून वेगळा होऊन बनलेला आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघूया किती जणांना माहीत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच श्रीलंकेच्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, मुर्दू निरुपा बिंदुशिनी फर्नांडो असं त्यांचं नाव आहे, जे की श्रीलंका या देशाच्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे मुर्दू निरुपा बिंदुशिनी फर्नांडो. या श्रीलंकेच्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत. आणि पहिल्या कोण होत्या तर शिरानी भंडारा नाईके. तर एवढ्याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत जे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर श्रीलंकेमध्ये नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे हरिणी अमरसूर्या, ज्या की एक महिला आहे. तसेच श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत अनुराग कुमारा दिसानायके. तसेच श्रीलंकाविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे राजधानी आहे कोलंबो, चलन आहे श्रीलंकन रुपया. तसेच आपण श्रीलंका या देशासोबत 2 सैन्य अभ्यास करतो. पहिला आहे मित्रशक्ती, जो की भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये होते. आणि दुसरा आहे दोस्ती नावाचा सैन्य अभ्यास, जे की भारत, श्रीलंका आणि मालदीव या 2 देशांदरम्यान पार पडलेला आहे. तर हे सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच आंध्र प्रदेश सरकारने न्यायिक सेवेतील अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढवून किती केले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 61 वर्ष असं वाढून निवृत्तीचं वय केलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. आधीचं निवृत्तीचं वय किती होतं तर 60 वर्ष होतं. आता ते 1 वर्षाने वाढवलेलं आहे आणि आता 61 वर्ष असं करण्यात आलेलं आहे. तसेच आता आपल्याला आंध्र प्रदेशचा उल्लेख आलेला आहे. तर त्याविषयी काही गोष्टी माहिती असायला पाहिजे. राजधानी आहे अमरावती, मुख्यमंत्री आहेत चंद्रबाबू नायडू आणि राज्यपाल आहेत सध्या सय्यद अब्दुल नझीर. त्यासोबतच मित्रांनो आपल्यासाठी होमवर्क क्वेश्चन देत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचं वय काय आहे? तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय काय आहे? हे आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या पॉइंट विषयी माहिती आहे. तर उत्तर हे सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे आंतरराष्ट्रीय विकलांग दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, 3 डिसेंबर रोजी
आंतरराष्ट्रीय विकलांग दिवस साजरा करण्यात आलेला आहे? त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहायची आहे. दरवर्षी 3 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय विकलांग दिवस साजरा करण्यात येतो. याचा उद्देश काय आहे तर विकलांगताविषयी जागरूकता पसरवणे. त्यामुळे हा दिवस दरवर्षी 3 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. याची थीम लक्षात ठेवायची आहे या वर्षीची समावेशी व टिकाऊ भविष्यासाठी विकलांग व्यक्तींच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देणे अशी या 2024 ची थीम आहे. त्यानंतर मित्रांनो, काल ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचं या ठिकाणी आपण रिव्हिजन घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच भारताचा 55वा व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आला. तो कोणत्या राज्यात आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, राजस्थान. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच भारत व मलेशिया देशाच्या दरम्यान कोणते सैन्य अभ्यास पार पडले? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, हरिमऊ शक्ती. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता, उत्तर प्रदेशमधील 76व्या क्रमांकाचा नवीन जिल्हा कोणता बनला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, महाकुंभ. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता, नुकतेच कोणत्या राज्यातील पारंपरिक घरचोला साडीला GI टॅग देण्यात आला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, गुजरात या राज्यातील जी साडी आहे घरचोला तिला GI टॅग देण्यात आलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच जागतिक व्यापार संघटना अर्थात वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे प्रमुख कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, नागोजी ओंकुजी एवेला. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच 72वे महाबोधी महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, मध्य प्रदेश या ठिकाणी हे महाबोधी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. याविषयी सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, डॉक्टर जयसिंग पवार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, विश्व संगणक साक्षरता दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 2 डिसेंबर हा विश्व संगणक साक्षरता दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. या सर्व घडामोडींचा आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, काल एक होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच मिस इंडिया युनिव्हर्स 2024चा किताब कोणी जिंकला? आणि याचं उत्तर आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी अतिशय चांगल्या प्रकारे उत्तमरित्या तुम्ही हे कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. यामुळे काय होणार आहे की तुम्हाला प्रश्न सोडवण्याची जी भीती आहे ती राहणार नाही आणि याचा फायदा अवश्य मित्रांनो तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. म्हणून अशाच प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर हे होमवर्क क्वेश्चनचे द्यायचे आहेत. ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, रिया सिंगा. हे नुकतंच मिस इंडिया युनिव्हर्स 2024चा तिने किताब जिंकलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती आहे याची मला खात्रीच आहे. म्हणून सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला अवश्य लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्या ठिकाणी आपण मोफत नोट्स हे तुमच्यासाठी टाकलेले आहेत, त्याला सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.